स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री महोदय, आपण या घटनेची माहिती घेतलेली आहे, कशा प्रकारे आपण रेस्क्यू ऑपरेशनसाठी आदेश दिले आहेत? ही माहिती मी जेव्हा दुर्घटना झाली त्याच वेळेस घेतली आणि मुंबई महापालिका आयुक्त, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आणि पोलिसांना सूचना केल्यात की रेस्क्यू ऑपरेशनला प्राधान्य द्या आणि त्याप्रमाणे रेस्क्यू सुरू होतं। 35 लोकांना, जखमी 35 आहेत, त्यांना राजावाडी मध्ये दाखल केलेलं आहे। आणखी काही गाड्या अडकलेल्या आहेत। आता आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 55 जण जखमी आहेत। तुमच्याकडे काही वेगळी माहिती या पलीकडची आहे इथल्या घटनेविषयी? नाही, मी स्वतः तिकडे पोहोचणार होतो। आता साधारण किती वेळात आपण पोहोचताय या ठिकाणी? आम्ही आता पोहोचतो तिकडे। आणि दुसरं ते जे काही सगळे जे होर्डिंग आहेत, अंदाज जो वादळी वाऱ्याचा केलेला आहे त्याच्या अनुषंगाने स्टेट डिझास्टर आणि मुख्य सचिवांना सूचना दिल्यात की राज्यभरातल्या सर्व ठिकाणी सर्वांना अलर्ट करा, अशा प्रकारची दुर्घटना कुठे होऊ नये त्यासाठी सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट करा, स्पेशल ऑडिट करा। जे इलिगल होर्डिंग असतील विदाउट लायसन्स, विदाउट परमिशन, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। फक्त होर्डिंगच नाही तर एका पार्किंग लिफ्टचं स्ट्रक्चर सुद्धा वडाळ्यामध्ये कोसळलेलं आहे, तिथे सुद्धा काही गाड्या खाली अडकल्याची माहिती आहे। या सगळ्यामध्ये दुर्घटना कुठे होऊ नये याची काळजी त्या टीमने घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आता मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती बऱ्याच ठिकाणी बिकट झालेली आहे। लोकल उशिरानं धावतायत, लोकांचा खोळंबा झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी। डस्ट स्टॉर्म जे झालेलं होतं, धुळीचं वादळ, त्यामुळे सुद्धा मोठे हाल झालेले आहेत। शिंदे साहेब, तर जे होर्डिंग कोसळल्याची घटना घडलेली आहे त्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या होर्डिंग्सचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि अशा प्रकारची दुर्घटना कुठे घडू नये यासाठी योग्य तोपरी काळजी घेण्याचे त्यांनी यंत्रणांना आदेश दिले आहेत।